Hello friends. In English Yuvak Bharti, we shall deal with the unit 1.3 from the prose section, and the title of the prose is The Cough and the Anthem. So let us learn the cough and the anthem. The question arises that what is cough? कॉप म्हणजे नेमकं काय? तर कॉप म्हणजे एक पोलीस ऑफिसर, एक पोलीस कर्मचारी किंवा पोलीस अधिकारी. Now see how the policeman or the police officer is there. बघा पोलीस ऑफिसर कसा, कॉपचं मिनिंग आहे पोलीस आणि पोलीस अधिकारी. आता दुसरा शब्द आहे अँथम. मग अँथम म्हणजे नेमकं काय? तर अँथम म्हणजे एखादं गीत. अँथम म्हणजे एखादं सॉन्ग की एखादा देश, संघटना किंवा शाळा इत्यादींनी स्वीकारलेलं एक विशेष गीत की जे विशिष्ट प्रसंगी गायलं जातं. जसं आपलं भारताचं राष्ट्रगीत जन गण मन हे आमचं राष्ट्राचं अँथम आहे, त्याला आपण नॅशनल अँथम म्हणत असतो. आता बघूया मग द कॉप अँड द अँथम. स्टार्ट करण्यापूर्वी बघूया आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटी. आता काय आईस ब्रेकिंग ॲक्टिव्हिटी बघा. सपोज you have gone to a place where the winter season is very severe. Discuss with your partner the ways in which you would protect yourself in the cold climate. बघा, ways to protect from cold climate. आता कोल्ड क्लायमेटपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्ही काय कराल? मग तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी की वी शॅल वियर स्वेटर, जॅकेट, हँड ग्लोव्ज एट्सेट्रा. मग ते ह्या ठिकाणी हे जे दिलेला तुमचा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये तुम्हाला ते लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे तुमची ही पहिली आईस ब्रेकिंगची ॲक्टिव्हिटी होईल. आता बघूया दुसरी ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटी काय आहे? व्हेन यू आर सी अ कॉफ अप्रोचिंग नियर यू, व्हेन यू फील रिलीव्ड और व्हेन यू फील स्केअर्ड. म्हणजे तुम्ही तुम्हाला रिलॅक्स केव्हा होईल जेव्हा तुमच्याकडे पोलिसमॅन येतो आहे. पण तुम्ही जर चांगलं काही करत असाल तर तुम्हाला रिलीव वाटेल. पण जर तुम्ही काहीतरी वाईट केलेलं असेल तर तुम्हाला स्केअर्ड म्हणजे भीती वाटेल. आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे. किंवा तुम्ही रिलीव फील करतात, यू आर वॉकिंग अलोन इन द डार्क स्ट्रीट. समजा तुम्ही डार्क स्ट्रीटमध्ये एखाद्या काळोख्या रस्त्यामधून जाता आहेत, तर तेव्हा तुम्ही पोलिसांना बघून तुम्हाला बरं वाटेल, अरे बरं झालं इथं पोलिसमॅन कोणीतरी आहे. आणि भीती केव्हा वाटेल तुम्हाला? व्हेन यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन. तुम्ही मोटरसायकलने जात आहात आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे आणि समजा तुम्हाला कॉप पोलिसमॅन दिसला तर तुम्ही स्केअर करणार, तुम्ही भीती तुम्हाला असणार. म्हणजे व्हेन यू डू रॉंग थिंग्स यू स्केअर्ड द पोलिसमॅन, बट व्हेन यू नीड अ पोलिसमॅन यू रिलीव टू सी अ पोलिसमॅन. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही काहीतरी रॉंग केलेलं असतं तुम्हाला पोलिसांना बघून स्केअर भीती वाटते. पण तुम्हाला जेव्हा पोलिसांची गरज असते तेव्हा पोलिसांना बघून तुम्हाला रिलॅक्स वाटतं किंवा रिलीव फील करतात तुम्ही. आता बघूया थर्ड ॲक्टिव्हिटी. काय थर्ड ॲक्टिव्हिटी? डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ वन इज गिवन. फॉर एक्झाम्पल लिसनिंग टू अ इन्स्पायरिंग स्पीच. आपल्या लाईफमध्ये जेव्हा मोटिवेशन केव्हा मिळतं, आपल्याला केव्हा चेंज मिळतो? जेव्हा तुम्ही एखादं इन्स्पायरिंग स्पीच ऐकलेलं असेल किंवा तुम्ही एखादं इन्स्पायरिंग सॉन्ग ऐकलेलं असेल तेव्हा आपल्याला असं वाटतं की वी शूड हॅव टू चेंज. किंवा एखादा प्रसंग आपल्या लाईफमध्ये असा येतो की त्या इन्सिडेंटमुळे सुद्धा आपल्याला एक चेंज, आपलं मोटिवेटिंग चेंज मिळतो, बदल आपल्या आयुष्यात होतो. नाव सी द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. रायटर आहेत ओ हेनरी आणि त्यांचा लाईफस्पॅन म्हणजे कार्यकाल आहे 1862 to 1910. त्यांचं ओरिजिनल नाव आहे विल्यम सिडनी पोर्टर. ते ॲन अमेरिकन रायटर आहेत. इज बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी, आणि ओ हेनरी या त्यांच्या पेन नावाने ते ओळखले जातात. ही वॉज अ होरेसियस रीडर सिन्स चाइल्डहूड. ते लहानपणापासूनच एक उत्कृष्ट प्रकारचे वाचक होते. ही स्टार्टेड अ ह्युमरस वीकली. त्यांनी विनोदी अशा प्रकारच्या साप्ताहिकांमधून लेखनाला सुरुवात केली. द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईंड द हॉस्टन पास्ट ॲज रिपोर्टर, कॉलमिस्ट अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट. तर ते कार्टुनिस्ट होते, कॉलम्समध्ये स्तंभलेखन करायचे आणि रिपोर्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे.
आता ही जी स्टोरी आहे आपली प्रस्तुत स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज, ही त्यांची एक प्रसिद्ध अशा प्रकारची स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स, म्हणजे अश्रूंसह हास्य अशा प्रकारच्या त्यांच्या लिखाणाची एक स्टाईल आहे. विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे ऑफ थॉट्स अँड एंडिंग इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी, आणि हे त्यांच्या प्रत्येक स्टोरीमध्ये दिसून येतं. इन दिस स्टोरी द कॉप अँड द अँथम द मेन कॅरेक्टर इज सोपी अँड सोपी इज अ व्हेगाबॉन्ड. व्हेगाबॉन्ड म्हणजे एक भटकणारा अशा प्रकारचा एक व्यक्ती अँड अ पर्सन विथ क्रिमिनल बॅकग्राऊंड, आणि त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते क्रिमिनल आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचा तो व्यक्ती आहे. ही मेक्स डिफरंट प्लॅन्स, तो वेगवेगळे प्लॅन तयार करतो टू रिएंटर द प्रिझन, जेलमध्ये जाण्याचे त्याचे वेगवेगळे प्लॅन असतात. ॲज ही हॅज नो शेल्टर टू प्रोटेक्ट हिमसेल्फ फ्रॉम द सिव्हिअर विंटर, कारण हिवाळ्यामध्ये स्वतःला संरक्षित करून घेण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा निवारा नसतो, आणि म्हणून त्याचा असा विचार असतो की आपण एकदा जेलमध्ये जावं आणि तिथं हा विंटर, हा हिवाळा सुरक्षित घालवावा. द स्टोरी एंड्स इज अन अनएक्सपेक्टेड वे, पण याचा जो स्टोरीचा शेवट आहे तो अत्यंतच अनपेक्षित आहे. ओ हेनरी हॅज डिपेक्टेड सोपीज फ्युटाईल अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड इन एव्हरी ह्युमरस वे, आणि प्रत्येक वेळेस जेव्हा तो स्वतःला अरेस्ट करून घेऊन जेलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्या प्रत्येक वेळेस इन व्हेन म्हणजे व्यर्थ ठरतो. ही जी स्टोरी आहे द कॉप अँड द अँथम इज अबाउट फ्रीडम अँड कंटेंटमेंट. ही स्टोरी एक स्वातंत्र्य आणि कन्फाइनमेंट, स्वातंत्र्याच्या काळामध्ये बंदिवानांच्या संदर्भात असलेलं कन्फाइनमेंट त्याच्या संदर्भातली स्टोरी आहे. इनिशियली सोपी फील्स दॅट देर इज अ फ्रीडम फ्रॉम मिझरीज अँड वरीज in confident prison. The notes anthem transform him from within and resolves to work hard. आणि एकदा त्याच्या असा प्रयत्न करत असताना त्याला एक अँथम ऐकायला भेटतं आणि त्याच्या मनामध्ये बदल होतो आणि तो ठरवतो की आता वर्क हार्ड करायचं आणि जेलमध्ये जायचं नाही. बट सोपी फेसेस द आयरनी टू फेस ॲज द मोमेंट, आणि नेमकं उलटं घडतं. ही रिअलाइज द रिअल फ्रीडम लाईज इन अ व्हर्च्युअस लाईफ ही इज टेकन इन टू कॉन्फिडंट. तर अशा प्रकारे ही स्टोरी द कॉप अँड द अँथम ह्या पाठामध्ये ओ हेनरी यांची स्टाईल आपल्याला बघायची आहे. तर बघूया मग प्रत्यक्ष स्टोरी. दिस स्टोरी इज अबाउट अ मॅन द नेम सोपी. सोपी वॉज फ्रस्ट्रेटेड यंग मॅन. ही एक सोपी नावाच्या व्यक्तीची स्टोरी आहे, आणि हा सोपी अत्यंत फ्रस्ट्रेटेड म्हणजे त्याच्या लाईफमध्ये उबगलेला असा व्यक्ती आहे. ही वॉज अनएम्प्लॉईड अँड पुअर, आणि त्याला कोणताही रोजगार नाही आहे, आणि असा एक गरीब पुअर हा मॅन आहे. ही वॉज होमलेस, आणि त्याला राहायला घरही नाही आहे, तो बेघर आहे. ही स्पेंट हिज नाईट्स ऑन द बेंच इन अ गार्डन, आणि तो त्याचे संपूर्ण नाईट्स कुठे घालवतो तर गार्डनमधल्या बेंचवर. अशा प्रकारे तो झोपून राहतो बेंचमधल्या गार्डनमध्ये. तर असा हा अत्यंत गरीब माणूस काय करतो बघा. ही वॉज होमलेस, ही स्पेंट हिज नाईट्स ऑन द बेंच इन द गार्डन. विंटर वॉज अप्रोचिंग, आणि हिवाळा येतोय. ही वूड स्पेंट विंटर नाईट्स ऑन अ बेंच इन द गार्डन. सो ही डिसाइडेड टू कमिट पेटी ऑफेन्स टू गेट अरेस्टेड बाय पोलीस, आणि म्हणून मग तो ठरवतो की आता हा हिवाळा आपल्याला घालवायचा आहे, म्हणून आपण काहीतरी प्लॅन करू आणि पोलिसांनी आपल्याला अरेस्ट करायला पाहिजे. सो ही डिसाइडेड टू कमिट पेटी ऑफेन्स टू गेट अरेस्टेड बाय पोलीस अँड देन ही वुड बी सेंट टू जेल, आणि मग त्याला जेलमध्ये जायला भेटेल. अँड ही वुड गो टू अ लक्झरियस कॅफे, आणि म्हणून तो एका लक्झरियस कॅफेमध्ये एका हॉटेलमध्ये जाण्याचा प्लॅन करतो की मी हॉटेलमध्ये जाणार आणि पोलीस मला अरेस्ट करणार आणि मला जेलमध्ये जायला मिळणार, म्हणजे हिवाळा माझा सुखात जाणार. सो सोपी वॉन्टेड टू गो टू द लक्झरियस कॅफे. ही वुड टेक मील अँड वुड रेफ्यूज टू पे. ह्या कॅफेमध्ये जायचं, तिथं जेवण करायचं आणि पैसे द्यायचे नाहीत. मग तो कॅफेचा मॅनेजर विल हँड ओव्हर टू मी टू द पोलीस. तो मला पोलिसांना देणार आणि पोलीस विल टेक मी टू द जेल, आणि पोलीस मला जेलमध्ये घेऊन जाणार, असा त्याचा प्लॅन असतो. बट द वेटर ऑफ द कॅफे सॉ हिज ट्राउझर अँड डिसेंडेड बूट्स. पण त्या कॅफेमध्ये जाण्यापूर्वीच तिथला जो वेटर असतो ते त्या वेटरला त्याची टॅटर ट्राउझर
आणि त्याचे फाटलेले बूट दिसतात आणि म्हणून ते थ्री हिम आउट आणि मग ते त्याला बाहेर फेकून देतात. म्हणजे त्याचा जो प्लॅन असतो कॅफेमध्ये जाऊन जेवण करण्याचा तो फेल होतो. नाव सोपी अनदर प्लॅन. आता सोपी दुसरा प्लॅन करतो. अँड ही टेक द स्टोन अँड ब्रेक द शोकेस ऑफ द शॉप ऑन द ब्रॉडवे. मग तो एका रस्त्यावरच्या शॉपमधल्या शोकेसचा ग्लास दगड मारून फोडतो. पोलिसमॅन केम टू हिम. पोलिसमॅन त्याच्याजवळ येतो. सोपी कन्फेस द क्राईम आणि सोपी त्याला सांगतो की हो मी स्टोन फोडलेला आहे, मी स्टोन घेतला आणि मी हा ग्लास फोडलेला आहे. बट द पोलिसमॅन रिफ्यूज टू अरेस्ट हिम. पण तो पोलिसमॅन त्याला अरेस्ट करणं रिफ्यूज करतो, अरेस्ट करत नाही. बिकॉज वन हू ब्रोक द विंडो. पोलिसमॅन असं म्हणतो की जो खिडकीत तोडणार तो त्या ठिकाणी उभा राहणार नाही, वुड नॉट वेट टू चॅट विथ द पोलीस. आणि म्हणून तो त्याला सोडून देतो. पुन्हा सोपी फेल्ट डिस्गस्टेड. सोपीला वाईट वाटतं की यार मी जेलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय, मी ग्लास फोडला तरी हा पोलिसमॅन मला अरेस्ट करत नाही आणि माझ्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी की जिथे मी माझा हिवाळ्यातला विंटरमधला निवारा शोधणार आहे तो निवारा मला मिळत नाही आहे. अँड अगेन सेकंड टाईम ही वॉज फ्रस्ट्रेटेड. तो दुसरा प्रयत्न त्याचा पुन्हा फेल गेलेला आहे. आता बघूया सोपीचा थर्ड अटेम्प्ट. सोपीचा थर्ड अटेम्प्ट. So Sophie decided to go to the cheap restaurant, ate some dishes and refused to pay the bill. But the two waiters threw Sophie out. पण ते वेटर्स सोपीला बाहेर फेकून देतात. द पोलिसमॅन वॉचिंग द सीन लॉफ्ट अँड वेंट अवे. पोलिसमॅन ते सीन पाहतो आणि निघून जातो. नाव सोपी फिअर दॅट ही वुड नॉट बी अरेस्टेड. मग आता सोपीला वाटायला लागतं की यार तिसरा अटेम्प्ट केला आणि तरीसुद्धा मला अरेस्ट केलं नाही. सो ही बिगॅन टू शाऊट. तो जोरजोराने आरोड्या मारतो. टू डान्स अँड हॉल. ही प्रिटेंड दॅट ही वॉज अ ड्रंक मॅन. मग तो ॲक्टिंग करतो की तो एखाद्या ड्रिंक केलेल्या माणसासारखा इकडे तिकडे उड्या मारतो, जोरजोराने आरोड्या मारतो. बट द पोलिसमॅन ऑन ड्युटी डिड नॉट पे द अटेन्शन टू इट. पण तो ड्युटीवरचा पोलिसमॅन त्याच्याकडे लक्षच देत नाही. ही डिड नॉट पे अटेन्शन टू इट अँड टर्न अवे. व्हॉट अ डिसअपॉइंटमेंट फॉर सोपी. आणि सोपीला पुन्हा एकदा डिसअपॉइंटमेंट येते. म्हणजे सोपीचा तिसरा प्रयत्नसुद्धा जेलमध्ये जाण्याचा असफल होतो. देन सोपी ट्राय टू ॲक्टिंग लाईक अ ड्रंकन मॅन. मग तो ड्रंकन मॅनसारखा ॲक्टिंग करण्याचा प्रयत्न करतो. ही इज हॉलिंग, मेकिंग सम सीन ऑन द रोड. बट द पोलिसमॅन ऑन द ड्युटी डिड नॉट पे अटेन्शन टुवर्ड्स सोपी. सोपीकडे तो पोलिसमॅन लक्षच देत नाही आणि त्याला सोडून देतो की ड्रंकन माणसाकडे काय लक्ष द्यायचं म्हणून त्याला सोडून देतो. पुन्हा एकदा सोपीला डिसअपॉइंटमेंट येते. यार मी प्रयत्न करतो आहे अरेस्ट होण्यासाठी पण पुन्हा अपयश येतं आणि सोपी अशा प्रकारे सोपीचा चौथा प्रयत्न की ड्रंकन मॅनची ॲक्टिंग करून आरोड्या मारणं आणि मेस करणं पण शक्य होत नाही आणि पोलीस काय त्याला अरेस्ट करत नाहीत. अशा प्रकारचा त्याचा चौथा प्रयत्नसुद्धा सोपीचा अपयशी ठरतो. त्यानंतर सोपी पाचवा प्रयत्न करतो. ही वेंट इन टू द सिगार स्टोअर अँड स्टोल द सिल्क अम्ब्रेला ऑफ द कस्टमर अँड वॉकड अवे. तो त्या सिगार स्टोअरमध्ये जातो, एक अम्ब्रेला छत्री चोरतो आणि चालायला लागतो. द मॅन फॅलोड सेईंग इट वॉज हिज अम्ब्रेला. एक माणूस त्याच्या मागे येतो आणि म्हणतो की ही माझी अम्ब्रेला आहे. सोपी टोल्ड हिम टू कॉल अ पोलीस अँड रिपोर्ट इट दॅट इट वॉज युअर. मग तो म्हणतो की जर छत्री तुझी आहे तर पोलिसांना बोलव आणि सांग. वाय दे केम अक्रॉस अ पोलिसमॅन दे मॅन क्विकली रिट्रीटेड. पण तो पोलिसमॅनला बोलवण्याऐवजी तोच स्वतः घाबरून जातो कारण ती छत्री त्या माणसाने स्वतःच चोरलेली असते आणि म्हणून तो सोपीचा नाद सोडून देतो आणि अशा प्रकारे सोपीचा पाचवा प्रयत्न जेलमध्ये जाण्याचा पुन्हा एकदा अपयशी ठरला. लास्ट सोपी वॉज फ्रस्ट्रेटेड अँड ही थिंक दॅट फायनली ही थ्रू द अम्ब्रेला अँड दस हिज अटेम्प्ट्स टू गेट अरेस्टेड वेअर फ्रूटलेस. आणि अशा प्रकारे सोपीची छत्री फेकून देतो आणि त्याचे जे अटेम्प्ट आहेत टू गो टू द जेल बिकम fruitless and he became frustrated again. After that, Sophie came to the old church. There was some practicing on the anthem. The sweet music took Sophie back to earlier life when he had mother, family and friends, ambitions and so on. मग सोपी एका चर्चजवळ येतो आणि त्या चर्चमधलं एक अँथम, एक सॉन्ग, एक म्युझिकल सॉन्ग त्याच्या कानावर पडतं आणि ते सॉन्ग ऐकल्यावर सोपी
गो बॅक टू हिज अर्लियर लाईफ. सोफीला त्याच्या भूतकाळात लाईफची आठवण होते की ज्या वेळेस त्याला पण आई होती, फॅमिली होती, फ्रेंड्स होत्या आणि त्याच्याही काही ॲम्बिशन्स होत्या हे त्याला आठवतं. अँड द सडन रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्स ऑफ द चर्च अँड द म्युझिक ब्रॉट अ वंडरफुल चेंज इन सोफी. आणि मग त्या चर्चच्या त्या म्युझिकचा त्या अँथमचा त्याच्यावर परिणाम होतो आणि अचानक त्याच्या लाईफमध्ये चेंज येतो आणि त्याच्या माइंडमध्ये चेंज होतो. ही फेट लाईक ट्रान्सफरिंग हिमसेल्फ टू हिज अर्लियर सेल्फ. आणि तो पूर्वीसारखा स्वतः एक चांगला माणूस असल्याचं त्याला फील होतो. ही डिसाइडेड टू गो bought a wonderful change in Sophie and he go back to look for a job and would promise to him by a fur importer. आणि मग तो फर इम्पोर्टर काम करण्यासाठीचा स्वतःचा जॉब शोधण्यासाठीचा प्रयत्न करेल असं तो ठरवतो. ही डिसाइडेड टू बिकम समबडी इन द लाईफ. आणि तो सुद्धा कोणीतरी लाईफमध्ये असेल असं त्याला वाटतं. आणि दुर्दैव सोफीचं की नेमकं त्याच वेळेला की जेव्हा त्याला असं वाटतं की देअर शुड बी सम चेंज इन माय लाईफ, की माझ्या लाईफमध्ये काहीतरी चेंज झाला पाहिजे, नेमकं त्याच वेळेला त्याचा दुर्दैव होतो. अँड जस्ट देन द पोलिसमॅन अरेस्टेड हिम फॉर लॉयटरिंग. आणि तो इकडे तिकडे रिकामा भटकत आहे असं बघून पोलिसमॅन त्याला अरेस्ट करतो. आणि नेक्स्ट डे मॅजिस्ट्रेट सेंटेन्स हिम टू द 3 months इम्प्रिझनमेंट. आणि कोर्टात गेल्यावर त्याला जज 3 महिन्यांची सजा देतात. ही वॉज सेंट टू जेल वेन ही हॅड कमिटेड नो क्राईम ॲट ऑल. व्हॉट अँड आयरनी ऑफ लाईफ. बघा जीवनाचं किती हा उपहास आहे, किती विरोधाभास आहे की ज्या वेळेस त्याला अरेस्ट व्हावंसं वाटत होतं त्यावेळेस तो अरेस्ट झाला नाही. आणि जेव्हा तो शांत एका चर्चजवळ बसलेला होता आणि त्याचं माइंड चेंज झालेलं होतं नेमकं त्याच वेळेला त्याला अरेस्ट केलं गेलेलं.